नाशिक जिल्ह्यातल्या अंकाई टंकाई या किल्ल्याला भेट द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत. तर आत्ताच आपण जे बघितलं एक गुफा टाईप आणि ज्या कातळामध्ये कोरलेल्या ज्या कडा होत्या आणि त्यांना जो सुबक आकार देऊन ज्या गुफा या ठिकाणी कोरलेल्या आहेत त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगरांना उत्तम असं ताशीव कातळ कड लाभलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाहीये. परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारे खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे. तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने बांधलेल्या ज्या दिसत आहेत चार्या त्या अतिशय उत्तम असं कलाकृतीचं दर्शन आपल्याला घडवून देत आहेत. तर तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चर्या बांधलेल्या दिसतात आपल्याला. अंकाई किल्ल्याच्या दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावाच्या दिशेला कातळामध्ये 3 लेण्या आहेत. यापैकी 2 गुहा पाहता येतात, परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी जाणवतंय की काही ठिकाणी लॉक सुद्धा लावलेला आहे. तर काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आणि पुरातत्व खात्याचं सुद्धा असं म्हणणं आहे की जे लॉक लावलेले आहेत हे मूर्त्यांना काही नासधूस करू नये म्हणून लावलेले आहेत. त्यांच्या चाव्या या पुरातत्व खात्याच्या त्या नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याकडे असतात, पण आता ते अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन बघणं शक्य होत नाहीये. म्हणून आपण आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं नजरेत भरून घेऊन चाललोय. तर खिंडीतून थोडे वर चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. हा दरवाजा देखील 2 दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस 2 भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरुज आहेत. यापैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा दिसून आज दोन्ही बाजूस देवड्या आहेत. ते आपण पुढे जाऊन बघणारच आहे. त्यासोबतच भिंतीवर जे शिवपालाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्यांच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यापैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापुरी येथे असलेल्या त्रिमूर्ती सदृश्य सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ञांच्या मते या लेण्यांचा कालखंड हा इसवी सन 9वे ते 10वे शतक असा आहे. म्हणजे ह्या पूर्वीपासूनच्या लेण्या आहेत. आपण जे गड किल्ले फिरतो छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले या उद्देशाने आपण त्याकडे बघतो, पण ह्या ज्या लेण्या आहेत या पूर्वीपासूनच्या आहेत. त्यानंतर महाराजांच्या ताब्यामध्ये हे गड गेले असतील आणि त्याची तटबंदी महाराजांनी वगैरे केली असेल. ठीक आहे. गडाचा दुसरा दरवाजा हा सुद्धा वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याबद्दलची माहिती नंतर देईनच मी तुम्हाला. द्वारपालाची नाही माहिती, तेवढीच आहे. ठीक आहे. बाकीची मेन दरवाजाची नाव आहेत.